ही गोयन रेसिपी मरे करपाक सामकी इझी असा. तुम्ही बी करून पळयात. तर हे आपण गोव्यात खूप बनवतात तशी केळ्याची कापं इथे बनवतोय. त्याच्यासाठी सालदाटी केळी घेतलेली आहेत. ती अशी स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचा आपल्याला हवा तसा आकार आपण कापून घेतलेला आहे. पातळ लेयर काढायचं बरं का, म्हणजे कुरकुरीत होते. तर ही सोलून त्याची कापं अशी आपल्याला लागतील त्या आकाराची काढलेली आहेत. पाण्यामध्ये जरा 5 मिनिट 7 मिनिटं भिजत ठेवलेली आहे. जरा मीठ टाकायचं, पाण्यामध्ये कोमट ठेवायची आणि पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं. केळीचा आपल्याला जो आकार हवा तो घ्यावा. ही पूर्णपणे गोव्यात बनवायची रेसिपी आहे. गोव्यान रेसिपीच आहे ही. तर पाण्यातून काढून घ्यायचं. त्याला आपण आता तिखट, थोडंसं लाल तिखट हवं तर घालावं किंवा हळद, मीठ लावून घ्यायची. पण थोडंसं लाल तिखट घातल्यास त्याच्यामध्ये आपल्याला त्याची चव त्या केळ्यांना पण लागलेली असते. त्यामुळे खाताना एकदम टेस्टफुल लागतं. त्याच्या अंगात हे सगळं भिनलेलं असतं म्हणजे मीठ, हिंग, हळद आणि तिखट. उपासाला करणार असाल तर हिंग घालू नका. तर हे सारं मिश्रण आपण ह्याला लावून ही सगळी कापं आपण चांगली मिश्रणामध्ये बुडवलेली आहेत. आता मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही रवा सुद्धा घेऊ शकता. ज्याला जशी आवड असेल त्याप्रमाणे रवा किंवा पीठ घ्यायचे. मी तांदळाचं जाडसर सरसरीत पीठ घेतलं आहे. त्याच्यात तिखट, मीठ, हिंग, हळद, पुन्हा पिठाला सारं काही घातलेलं आहे आणि हातानेच कोरडं पीठ चांगलं कालवून त्याच्यामध्ये ती कापं बुडवून काढायची आहेत. करपाक सामकें इझी आसा हां. करून पळयात तुम्ही. तर हे असं पीठ सगळ्याला लावून घेतलेलं आहे मिश्रण आणि ते 2-3 मिनिटं आपण तशीच ठेवून दिलेली आहेत. जेणेकरून त्या केळ्यांना हे तिखट मीठ चांगल्या प्रकारे लागतं. असं बनवून सुद्धा आपण ठेवू शकतो मुलांना शाळेच्या डब्याला देण्यासाठी किंवा पाहुणे येणार असेल तर असं रेडी करून आपण त्यानंतर तव्याला लावून पाहुण्यांना गरम-गरम पण सर्व्ह करू शकतो. तर हे सारं मिश्रण चांगल्या प्रकारे केळीला लागलेलं आहे आणि हे आपण आता एक 5 मिनिटं असंच बोट लावून ठेवून दिलेलं आहे. तर रजनीगंधा ह्या माझ्या YouTube चॅनलवरून आपण ही सारी रेसिपी पाहत आहात, गोवन रेसिपी. तर ही गोवन रेसिपी आता मी तवा घेतला, तव्यावर थेंबभर तेल घातलं आणि त्याच्यावर ही सारी कापं लावून घेतली. तुम्ही ती रव्यामध्ये पण बुडवू शकता किंवा तांदळाच्या पिठामध्ये पण बुडवू शकता. तांदळाचं पीठ थोडंसं सरसरीत घेऊन पण चालणार आहे, जेणेकरून त्याला पीठ चांगलं चिकटतं. आता ही सारी मी तव्याला लावून घेतली कापं, त्याच्यावर थोडंसं तेल सोडलं, थोडंसं ते पाणी पण शिंपडलं. पाण्यामुळे त्याला वाफ यायला चांगले शिजून येतात आणि हे सारं मिश्रण मी 2-3 मिनिटं तव्यावर झाकून ठेवलं आणि आता बघा कशी वाव झाली आहे ती. एकदम झकास मस्त शिजून आली केळी आणि रंग पण कसा एकदम तजेलदार आलाय पहा. तर गोव्यामध्ये ही हर 2 दिवसांनी 2 दिवसांनी करायची रेसिपी आहे. ती पेजेबरोबर खातात. रोजच्या स्वयंपाकामध्येही बनवतात. मुलांना शाळेच्या डब्यालाही चालते. पौष्टिक आहे ही बरं का. केळी ही आपल्याला नक्की पौष्टिक आहेत. तर हे सारं माझं हे बघा इथे आता पालटं करून घेते मी. सारी कापं आता अशी उलटी-पालटी करून घ्यायची आहे. ती दोन्ही अंगाने चांगली भाजून घ्यायची आहेत आणि मग काय विचारता मंडळी, त्याच्यात तर तावच मारायचा आहे, नाही का? तर मी अशी बनवली. बनवता-बनवता घरच्यांनी फस्त केली. पुन्हा-पुन्हा बनवली आणि पुन्हा-पुन्हा खाल्ली गेली. बरं कितीही खाल्ली तर साइड इफेक्ट तर काहीच नाही. त्यामुळे तुम्हीही अशी बनवा, त्याचा आस्वाद घ्या, मुलांना द्या आणि ही गोवन रेसिपी आपल्याला कशी वाटते तेही सांगा. पोळीबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. तर माझी ही रजनीगंधा या YouTube चॅनलवरून ही सारी रेसिपी तुम्हाला मी दाखवत आहे. त्याच्यावरून आपण चाट मसाला, काळं मीठ तेही वर भुरभुरवू शकतो. त्याचा तर मग काय स्वाद उत्तमच हो. तर तुम्हीही अशी बनवा. थोडीशी कोथिंबीर सुद्धा वरून घालू शकता. तर ही सारी एकदम बनवून तयार झालेली माझी कापं आहेत. ही कशी केली ती पाहायचं तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल नक्की पहा. तर लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांना आवडीची ही गोव्याची केळीची कापं तुम्हीही बनवा. घरात खाऊ घाला
आणि त्याची चव आणि आनंद घ्या. तर धन्यवाद मंडळी चॅनल पाहिलत. तर अशीच तुम्ही ही रेसिपी बनवा.